मला काय कळालंच नाही, ही गाडी एकदम फासा अंगावरती आली ना. हां. आता कोण गेलं आणि कोण नाही ते आम्हाला काही एवढ्या झटक्यात काय कळालंच नाही. आम्हाला सुद्धा ठोकरलं होतं त्या गाडीने. नंतर काय ते दवाखान्याची सगळी गडबड होती आमची. देवराम लांडे सारखाच म्हणत होता गाडी जाऊन द्या पुढे, गाडी जाऊ द्या. दुसरं काय आता सांगणार आहे. गरीब कुटुंब, आम्ही सगळी मोलमजुरी करणारी माणसं आहे. 300 रुपये रोज आम्हाला आहे. आता जेवढी मदत करता येईल तेवढी मोठाले कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे. देवराम लांड्याने उलट कापलं असतं तरी त्यांनी आदिवासी आहे म्हणून त्यांनी यायलाच लागत होतं. काय त्यांना आमच्या लोकांनी काय कापलं नसतं इथं. त्यांनी काय जाणून बुजून ही गोष्ट केलेली नाही देवराम लांड्याने. पण त्यांनी असं करायला नव्हतं लागत. त्यांनी कमीत कमी भेट तरी घ्यायला लागत होती त्यांच्या घरच्यांनी कोणी.